नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काँग्रेसचे वरिष्ठ नेते श्री सतेज पाटील यांच्याशी संवाद साधणं कायमच सौहार्दपूर्ण असतं. पण असं आहे, स्वागत आहे तुझं. माझी माहिती अशी की श्री राहुल गांधी यांनी एक देशपातळीवरती 1000 असे उमेदवार बघितलेत, की समजा डिलिमिटेशनची प्रोसेस झाली आणि सरकारने संख्याबळ वाढवलं. तरीसुद्धा आपल्याकडे एक असे उमेदवार असले पाहिजेत, की जे आत्ता व्यवस्थेत नाही आहेत, पण लोक त्यांना स्वीकारतील. मग त्याच्यात वेल एज्युकेशनिस्ट वगैरे. ज्यावेळेला हर्षवर्धन सपकाळ आले त्यावेळेला मला असं वाटलं होतं की हा व्यक्ती कोण आहे, जसं अनेक काँग्रेसवाल्यांनी प्रश्न पडला होता. पण हळूहळू असं दिसतंय की हर्षवर्धन सपकाळ पक्षावरती सृजनच्या माध्यमातून वगैरे त्यांची जी मूळची विचारधारा आहे अशा पद्धतीने काम करतात. पण काही लोकांना ते पटत नाही आहे. नाही असं नाही. हर्षवर्धन सपकाळ आल्यानंतर संघटना पातळीवरती वेळ देत आहेत. सगळ्यांशी भेटत आहेत. शेवटी पक्ष म्हटलं की मतप्रवाह असतातच. असं नाही की कुठल्याही पक्षात म्हणजे आता भाजप असू दे किंवा आता विरोधी पक्षात बघितलं तरी मतप्रवाह आहेतच. याचा अर्थ काही चुकीचं चाललंय असं म्हणता या ठिकाणी येणार नाही. त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे बीडचा मोर्चा असू दे, परभणीचा मोर्चा असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत आउटरीच करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी आम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं पक्षाचा विस्तार वाढत चाललेला आहे. सृजन संघटन अभियानमधून म्हणजे AICCनं हा निर्णय देशभरात घेतला की निरीक्षक येतील आणि ते 8-8 दिवस एका जिल्ह्यात राहतील इथे आणि पण थांबले. हां, इथं पण जवळजवळ 9 दिवस कोल्हापुरात राहिले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी देखील केबिनमध्ये नसतो. बरं. म्हणजे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुलाखती घेताना ते एकटे बसतात. आम्ही गेलेलो आहे दुसऱ्या राज्यात. तिथलं स्थानिक नेता बसण्यापेक्षा अगदी ब्लॉक लेवल, बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करा आणि त्यातून पदाधिकारी फायनल व्हावे. म्हणजे मी हर्षवर्धन सपकाळांना ह्या सृजन संघटनेचा अनुभव माझा स्वतःचा सांगितला. मी म्हटलं 25 वर्ष मी पक्षाचं पक्षात काम काम करतो. करतोय. आमदार आहे सगळा. माझ्याकडे येणारा वर्ग कोल्हापूरमध्ये हा जिल्हा परिषदचं तिकीट पाहिजे, नगरपालिकेचं तिकीट पाहिजे, अमक्या इथं पाहिजे. सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची, हा एजेंडा घेऊन माझ्याकडे येणाऱ्यांची संख्या जास्त होती असं माझं मत आहे. म्हणजे माझं स्वतःचं ॲनालिसिस झालं. परंतु या सृजन संघटनेमध्ये एकेका ब्लॉकसाठी, ज्यावेळी शहरातल्या ब्लॉकसाठी जवळजवळ 6 ब्लॉक आहेत. 6 ब्लॉकसाठी 70-80 लोकांनी अर्ज केल्यावर मला आनंद झाला, की पक्ष संघटनेत काम करायची इच्छा असणार. आता काही कुठलं पद मी देऊ शकत नाही. माझ्या महानिवडणुका संपलेल्या आहेत. कुठलं काही देऊ शकत नाही. तरी देखील काँग्रेसच्या विचारधारेने मी काम करणार आहे, हे सांगायला 70 लोक पुढे येत असतील, तर मला वाटते सृजन संघटनेचंही यश आहे. नाही, पण ते यश तुमच्या बाबतीत बरोबर आहे, कारण तुम्ही जिल्हाध्यक्ष झाला. मी बघतोय काँग्रेसमध्ये अनेक लोक नाराज आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेत. नाही ठीक आहे. आता 10-10 वर्ष पक्षात मी राहून मी योगदान दिलेलं आहे. म्हणजे एक उदाहरण करता. परंतु आता पुढच्या पिढीनं कधी तयार व्हायचं? म्हणजे सृजन संघटनेतूनच पुढची पिढी तयार होणार आहे, पुढचं नेतृत्व तयार होणार आहे. आता मी बॅकसीट घेऊन 10 वर्ष मी जर काम केलं असेल, मी बॅकसीट घेऊन नव्या पिढीला पुढं करणं किंवा नव्या नेतृत्व पुढं आणि त्याला मी पाठिंबा देणं, दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ काँग्रेसमन. मी जर काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत असेल तर पदाधिकारी कोण झाला याच्यापेक्षा मी त्या पदाधिकाऱ्याला ताकद कशी देईन ही भूमिका माझी असली पाहिजे ॲज अ काँग्रेसमन, असं माझं मत आहे. पण तसं नाही आहे. विदर्भामध्ये अनेक लोक नाराज आहेत. नाही नाही मी स्पेसिफिक नाव पण सांगतो, नाना पटोले फार नाराज आहेत. नाही असं काही नाही आहे. नाराज आहेत त्यांना. त्यांच्या जिल्हा अध्यक्षाच्या संदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा झाली असेल अशी मला खात्री आहे. परंतु ठीक आहे, मी मगाशी जे वाक्य वापरलं की सृजन संघटनेतून कुठलाही दबाव न घेता दे वर नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय एनी लोकल लीडर, हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. त्यांनी जो ठीक आहे, आता एखादा ॲनालिसिस त्यांच्याकडून थोडं मागं पुढं झालं असेल असं आपण गृहीत धरू, चला मग ते बदलण्याची संधी आहे ना. त्यात काय वर खाली झालं असेल किंवा काही समीकरण चुकले असेल तर शेवटी पक्ष त्याचा विचार करून त्यात बदल करू शकतो. परंतु 90-95% अपॉइंटमेंट्स ह्या अगदी व्यवस्थित त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन केल्यात असं माझं मत आहे. आणि संकळाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ते काम करतायत आणि सगळ्यांनी आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. ज्यावेळी
पक्षामध्ये बदल घडला आणि नाना पटोले साहेबांनी स्वतः राजीनामा दिला. म्हणजे पक्षानं काय राजीनामा द्या म्हणून त्यांना सांगितलं नव्हतं. त्यांनी स्वतःनं जबाबदारी घेऊन बाबा आता मी या विधानसभेनंतर त्या ठिकाणी राहणं उचित नाही, या पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतली आणि पक्षानेही म्हणजे मोठ्या मनानं त्यांचा आदर ठेवून तो स्वीकारला आणि नवीन अध्यक्ष निवडायची प्रक्रिया केली. ती निवडत असताना राज्यातल्या अनेक लोकांशी चर्चा त्या ठिकाणी केली आणि चर्चा करून हर्षवर्धन सकपाळे हे अध्यक्ष झालेले आहेत. आता आमची जबाबदारी आहे सगळ्यांची, नेतृत्वाने एक नेतृत्व ज्यावेळी फायनल केलं जातं त्यावेळी त्यांना किमान 2 वर्षे आम्ही दिली पाहिजेत, किमान 3 वर्षे आम्ही दिली पाहिजेत. महत्वाचं वाक्य आहे. 2 वर्ष तरी किमान दिली पाहिजेत. आजच तुम्ही आज आम्ही सत्तेत नाहीये, काँग्रेस पक्ष हा राज्यामध्ये सत्तेत नाही. उद्या सकाळी मिरॅकल होईल का? नाही होणार. पक्ष संघटना बांधावी लागेल. आज आमचे 40-50 आमदार विद्यमान सोडून गेले पक्षातून. खरं काँग्रेस बांधायला लागेल ना, कुणाला तर ती जबाबदारी घ्यायला लागेल, कुणाला तर महाराष्ट्र 60 वर्षाची जी आमची सवय आहे की आज हा गेला तरी टिकलं, तसं नाही होणार. आता संघटना बांधणार आणि ते बांधतायत आणि सगळेच ज्येष्ठ नेते त्यांना सहकार्य करतात. ठीक आहे, 1-2 गोष्टी लोकशाहीमध्ये माझ्या विचाराप्रमाणे झाल्या नाहीत याचा अर्थ ही ते फेल्युअर आहेत असं म्हणणं बरोबर नाही. ते कष्ट घेतात आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठबळ दिलं पाहिजे असं माझं मत आहे. कुठलंही नेतृत्व पॅन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी रिझल्ट द्यायचं असेल तर 2 वर्षे ही तुम्हाला द्यावीच लागतील. सो हर्षवर्धन सकपाळ 10 आउट ऑफ 10? नाही, आज आता काय आहे, कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काय आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल काय दिला, आता तो निकालावर त्यांचा अवलंबून आहे का? नाही. म्हणजे आज स्थानिक आता परत तुम्ही विधान परिषद मी येणारच आहे, मला माहिती आहे. मग त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आमचा आकडा नसेल तर मग विधान परिषदचा आमचा आकडा कसा वाढेल? तिथं जर बेस आमचा नसेल तर तो आकडा वाढणार नाही. त्यामुळं आत्ता किमान काय झाले हर्षवर्धन सकपाळच्यामुळं की किमान ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता हा काँग्रेसच्या विचारांना या ठिकाणी पुढे यायला लागला आहे. ते शांतपणे वेळ देत आहेत. फ्लेमोबाईंट एकदम काहीतरी असं फटाका वाजवलं, एकदम असं मोठं काहीतरी करण्यापेक्षा स्लोली ते सगळ्यांना भेटतायत, सगळ्यांना चर्चा करतायत, वेळ देत आहेत. त्यामुळं मला वाटतं की त्याचा फायदा काँग्रेस पक्ष म्हणून नक्की होईल असं माझं मत. तुम्ही त्यांना महापालिका निवडणुकीत प्रचाराला बोलवलं, इतरांनी बोलवलं सुद्धा नाही? नाही, गेले ना. त्याने बऱ्याच महापालिकेच्या महाराष्ट्राचा दौरा केला, बऱ्याच ठिकाणी महापालिकेला. कारण की तुमच्या लक्षात आलं असेल की 12 महापालिकेच्या निवडणुका होत्या. मतदानाची तारीख 1च होती, शेवटचे प्रचाराचे दिवस 10च होते. आता 10 दिवसात भाजपसारखं 4,000 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड काँग्रेसकडनं आहेत की हेलिकॉप्टर विमानानं त्या ठिकाणी जात आहेत. त्या बिचाऱ्यांनी महाराष्ट्र सगळीकडे जिथे म्हणजे माझी सभा करून रात्री ते जीवन माझ्याकडं 11 वाजता निघाले, पहाटे पुण्यात पोचले आणि पहाटेची फ्लाईट घेऊन ते नागपूरला का चंद्रपूरला गेले मला आठवते. कारण की 5 वाजता 3 वाजता दुसऱ्या दिवशी हे संपणार होता प्रचार. तर माझी रात्रीची सभा करून ते रात्रभर पुण्याचा प्रवास करून सकाळीच्या विमानानं ते गेले आणि चंद्रपूर का नागपूर मला आठवत नाही, परंतु त्या ठिकाणी प्रचाराला नाही. पण मी आता तुम्ही 4,000 कोटीचा विषय काढला, मी सतेज पाटील जेवढी पक्षासाठी रसद देतात तर बाकीचे देतात का? नाही, माझा रसद हा विषय नाही आहे. अनेक अर्थाने नाही, सगळेच आपापला जिल्हा ते हे ठेवतात, व्यवस्थित ठेवतात. ते दॅट इज मदतच आहे ती काँग्रेस पक्षाला. आणि मग चंद्रपुरात काय चाललंय? नाही चंद्रपुरात थोडा गैरसमज आहे, तो आम्ही संपवायचा प्रयत्न करतोय आणि खासदार आणि आमचे विजय वडेट्टीवार यांच्यातलं जे काय हे चालू आहे, उभा दावा आहे तो, उभा दावा आहे दोघा. आता जसं मी तुमच्याकडनं काय अपेक्षित धरतो बरं का, कारण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तुम्ही पण सीझन पॉलिटिशियन आहात, मला माहिती आहे की मी आधीच तुमच्याशी संवाद सवारत आहे. पण टू बी ऑनेस्ट कधीतरी हे सांगायला लागेल तुम्हाला की विजय वडेट्टीवारांचं रोजचं वक्तव्य, ते म्हणाले की 5 कोटी रुपये दिले, काँग्रेसच्याच मंडळींनी सांगितले की कोणी दिली, नाही वाटत तुम्हाला की हे फारच आउट ऑफ कंट्रोल आहे? नाही, थोडा तो गैरसमज एवढा वाढत गेला आहे. आता सकपाळ साहेबांनी प्रयत्न केले, थोरात साहेबांनी प्रयत्न केले, वरती AIC मध्ये बसून काही गोष्टी ठरल्या होत्या, परंतु काय ठरल्या होत्या की गटनेता कुणाचा करायचा, कुणी तिची जबाबदारी घ्यायची. परत तिथं स्थानिक शेवटी काय आहे की आम्ही दोघांनाही बोलले, मी दोघांशीही बोललेलो आहे
किंवा दोघं तुम्ही जर भांडण कमी केलं तर दोघांचे फ्युचर वेगवेगळे आहेत, मतदारसंघ वेगवेगळे आहेत, फार अडचणीचा विषय काही नाही आहे दोघांनाही पुढं डेव्हलप होण्यासाठी. परंतु कोणतरी मध्यस्थी पाहिजे जो दररोज उठून गैरसमज न होऊ देता त्यांचं पॅचअप. हे दोघं एकमेकांना फोनवरती बोलतात तरी का? नाही बोलतात, बसतात. हो. अनेकदा ते बसलेले आहेत, चर्चा केलेल्या आहे. परंतु खाली नगरसेवकांच्यातलेच गट असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हा गटनेता असला पाहिजे, ह्याच्यावर जो वाद आहे, परंतु तो वाद मिटेल अशी मला खात्री आहे. प्रेक्षकांना असं वाटेल की मी त्यांच्या पक्ष संघटनेबद्दल माझं फार प्रामाणिक मत आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची लोकांना हवा आहे. विरोधी पक्ष, मला नाही वाटत की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि उद्धव ठाकरेमध्ये ते सामर्थ्य आज उरलेलं आहे, वैचारिक अर्थाने पण वेगळ्या अर्थाने. पण लोक काँग्रेसला स्वीकारतात, ते नगरपालिकेमध्ये पण मी पाहिलं आहे. आता हे असं म्हटल्यानंतर सुद्धा आता यशोमती ठाकूरांचं जे काही चाललं आहे, पुन्हा तोच विधान परिषद, ते काय आहे? हे समकाळाचे उमेदवार चुकलेत असा त्यांनी थेट आरोप केला आहे. नाही, अंतर्गत थोडं चर्चा करूनच उमेदवारी झालेल्या आहेत, असं नाही की हे यशोमती ठाकूरांना माहिती होतं की तो उमेदवार असणार आहे. आहे. प्रदेशाध्यक्षांनी परस्पर निर्णय घेतला का? मला वाटते जे ठीक आहे, आता 2 उमेदवार असतील, त्यातला एक उमेदवार फायनल करताना जो संयुक्तिक आहे, जो चांगला आहे, त्याच्या दृष्टीनं प्रदेशाध्यक्षांनी निर्णय सगळ्यांशी बोलून, कारण की शेवटी प्रदेशाध्यक्ष ज्यावेळी निर्णय घेतात किंवा मी जिल्ह्यात निर्णय घेत असताना पश्चिम महाराष्ट्र 10 जणांशी बोलतो, 10 जणातलं मीन काढतो आणि मीन काढून निर्णय घेतला. मला वाटतं हर्षवर्धन सकपाळांनी सगळ्यांशी बोलून, मग कदाचित ताईंचं माझं बोलणं झालेलं नाही या विषयावर, मी बोलीन त्यांच्याशी की नेमका गैरसमज काय आहे किंवा नेमकं काय घडलंय, मी बोलीन त्यांच्याशी. परंतु सगळ्यांशी चर्चा झाली असणं, त्यातून कदाचित एखाद नाव वेगळं सांगितलं गेलं असेल किंवा 5 जणांनी एक नाव सांगितलं असेल, असंही घडू शकतंय. आणि मग कन्सेन्सस म्हणून हा उमेदवार प्रदेशाध्यक्षांनी पुढं आणला असेल, परंतु त्याचा अर्थ अगदीच बिघडले अशातला काही भाग नाही. नाही, त्यांचं वाक्य असं होतं की मला लोकसभा लढायला लावली, मी लढले. आता तुम्ही उमेदवार आमच्यावरती लादलाय, पण हा उमेदवार तर रुग्णालयात जाऊन बसला. नाही, आता तो गैरसमज उमेदवारांनी सुद्धा नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. तर मला वाटते थोडं आपण समजून घेऊन, माझी सगळ्यांनाच, म्हणजे माझ्या त्या कलिग आहेत, आपण सगळ्यांनी मिळूनच काँग्रेसमध्ये आता अशी भूमिका घेतली पाहिजे. आपल्यातलं काही असेल जरी वाद, तो प्रसारमाध्यमांकडे न जाण्याची व्यवस्था करावी लागेल आम्हाला. कारण की आता प्रसारमाध्यमांमध्ये भाजप शिवसेनेचा वाद एवढा आहे, दिसतोय लोकांना. आता त्यात आम्ही भर टाकता कामा नये एवढी दक्षता आम्ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे, म्हणजे माझ्या सकट सगळ्यांनी घेतली पाहिजे. पण जे रुग्णालयात भरती झाले उमेदवार तुमचे, ते काय गणित आहे? नाही, ते आता त्यांचं म्हणणं आहे, मी खरंच सिरियसली आजारी होतो त्यामुळं मी रुग्णालयात भरती झालो. तुमचा विश्वास आहे? आता मी माहिती घेतो, म्हणजे मी माहिती घेतलेली नाही. म्हणून मी मगाशी म्हणलं यशोमतीताईंशी पण माझं बोलणं झालेलं नाही. मी बोललो असतो कदाचित तर मग उत्तर मला देता आलं असतं की नेमकं काय घडलेलं आहे. आणि पुण्यात काय चाललंय? म्हणजे पुण्याची तर तुमच्यावरती सगळी जबाबदारी होती. पुण्यात सुद्धा आम्ही शेवटपर्यंत ती लढवावी या भूमिकेतच काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी होता. अचानकपणे राष्ट्रवादीनं माघार घेतली. म्हणजे आता ते आमच्याशी बोलले म्हणतात, कोणाशी बोलले मला माहीत नाही, म्हणजे माझ्याशी तर बोललेले नाहीत. तुमच्याशी बोलले, सपकाळाशी बोललेले नाही. त्यामुळे शिंदेचा तर थेट सपकाळावरतीच निशाणा आहे. नाही, अरविंद शिंदेचं म्हणणं काय होतं की हे आम्ही लढायला तयार होतो काँग्रेसवाले, राष्ट्रवादीला महाविकास आघाडी म्हणून ती सीट देण्यात आली. मग आता राष्ट्रवादीचं म्हणणं आहे तुमची चंद्रपूरची माघार का झाली, तुमची भंडाऱ्याची माघार का झाली, असा जो एक क्लॅश निर्माण झाला आणि त्यातून राष्ट्रवादीनं तिथं निर्णय घेतला. परंतु तो जर चर्चा करून घेतला असता तर आमच्या लोकांना समजावून. प्रशांत जगतापांचं थेट म्हणणं होतं की आम्हाला धोका दिला. पहिल्या दिवशीचं जे स्टेटमेंट्स बघितले. नाही, ठीक आहे, ते उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्या दिवशीची होती, कारण की आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. मला सुद्धा 2:30 वाजता फोन आला की माघार होते. म्हणलं नाही, माझ्याशी तरी चर्चा नाही. म्हटलं प्रदेशाध्यक्षांना विचारा. मग त्यांच्याशी चर्चा झाली नव्हतं. थोडं निरोप देऊन चर्चा होऊन मग आम्ही आमच्याही लोकांना, कारण की सह्या देताना ज्या दिवशी सकाळी फॉर्म भरायचा होता पुण्याचं, त्या दिवशी प्रचंड वादावाद झाली. कारण की ही महापालिका राष्ट्रवादीने आम्ही लढवावी. वादावादी दोन्ही पक्षात झाली. तुमचा आणि त्यांचा वाद झाला. म्हणजे आमच्या लोकांच्या भूमिका होती की कशासाठी आपण सह्या द्यायच्या, कशासाठी करायचं. कारण की महापालिकेमध्ये जर राष्ट्रवादीने आमची युती झाली असती तर कदाचित 10-15 जागा दोघांच्या मिळून आल्या अजून वाढल्या असत्या. म्हणजे त्यांच्याही वाढल्या असत्या, आमच्याही वाढल्या असत्या. ठीक आहे,
त्यावेळी त्यांचा निर्णय कदाचित तो तिथल्या स्थानिक लोकांनी प्रेशर आणल्यामुळं अजितदादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय त्यावेळी झाला. परंतु त्याचा थोडा मनात क्लेश किंवा एक राग असतो तो आमच्या काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मध्ये. त्यांना समजावून सांगितलं की असं करून चालणार नाही आपल्याला, महाविकास आघाडी म्हणून आपल्याला जायचं, तुम्ही सह्या करा आणि फॉर्म भरू द्या. त्यामुळे माघार घेताना थोडी चर्चा झाली असती तर एक विश्वासार्हता टिकली असती. पण हे तुम्ही पवार साहेबांना सांगितलं, मला हे मान्य आहे की सत्ताधारी घटक पक्षांनी यावेळेला साम दाम दंडभेद सगळं वापरलं, पण तुमच्यात पण समन्वय दिसत नाही. नाही, मग तीच म्हणलं ना, आमच्यातला समन्वय राहायला पाहिजे होता, पण तो नाही आहे. नाही राहिला नाही या विधान परिषद, हे मान्य करावं लागेल. म्हणजे उगाच आपण समन्वय असता तर मग या सगळ्या नाराज्या आणि या सगळ्या प्रतिक्रिया आलेल्या असत्या. त्यामुळे तिन्ही पक्षाचं मी मागच्या वेळी सुद्धा सांगितलं की 3 पक्षातले एक व्यक्ती कोणतरी पाहिजे जे मॅच्युरिटीनं या सगळ्या गोष्टी हाताळतील. काही प्रॉब्लेम असतील तर ते त्या व्यक्तीकडे जातील, असं एखादी इकोसिस्टीम तयार करावी अशी मी विनंती केलेली आहे. कारण की ज्यावेळी विधान परिषदची मागच्या वेळच्या सीटच्या संदर्भात ज्यावेळी आमची बैठक झाली, अनिल देसाई साहेब, अनिल परब आणि सगळे सुप्रियाताई होते, आम्ही त्यावेळी मी हीच विनंती केली होती की आपल्या तिघांच्यात एक सूर असला पाहिजे आणि तो महाराष्ट्राला अपेक्षित आहे, आपण एकत्र राहणार. पण मग महाराष्ट्रात इंडिया आघाडी आहे ना, आहे. आहे. आणि बाळासाहेब थोरातांचं काय चाललंय? मी बरंच काय ऐकतो. नाही, त्यांना नोटीस आल्या? नाही, काही नोटीस वगैरे काही आलेले नाहीत किंवा काही नाही. ते काल आता थोपटे साहेबांच्या शोकसभेला ते पुण्यात आले होते, त्यामुळं काही नाही. काय आज एक भाजपची एक स्ट्रॅटेजी आहे, मलाईन करायचं लोकांना. अफवा हेच सोडतात, बातम्या हेच पेरतात आणि मग त्या माणसाबद्दल कारण नसताना शंका निर्माण होते. कारण की खोटी बातमी लवकर पसरते आणि त्यामुळं त्यांच्या बाबतीत काही ना काहीतरी मुद्दाम ह्या आमच्या ग्रामीण भागात वावड्या पेटवायचं काम चालू असते. पण हा फुलटास आहे असं समजा, पण काँग्रेस कसं रिवायवल होईल? नाही, आता मी मागच्याही देखील बोललो होतो की शेवटी संघटना पातळीवर सृजन संघटनेच्या माध्यमातून आज पदाधिकारी निवडले, जिल्हाध्यक्ष निवडले, आता ब्लॉकचे अध्यक्ष, ह्या सगळ्या गोष्टी निवडल्या जातील. देशातलं नीट CBSEचा घोटाळा, ह्याच्यावर महाराष्ट्रात मोठं आंदोलन झालं. पुण्यातला मोर्चा अभूतपूर्व झाला. अमरावतीमध्ये यशोमतीताईंनी मोर्चा काढला, तो अभूतपूर्व झाला. नागपूरमध्ये आंदोलन झालं, ते अभूतपूर्व झालं. म्हणजे लोकांना विश्वास आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही मग कशी केला की विरोधी पक्ष कोण या देशामध्ये, तर काँग्रेस. आणि शासनाच्या विरोधात आमची बाजू कोण मांडतंय, तर काँग्रेस मांडते, हे गॅरंटी आहे. याचा अनुभव मी माझा सांगतो की मला आता अधिवेशन आहे, मला किमान 100 निवेदन आलेत वेगवेगळ्या घटकांची की अधिवेशनात हे विषय मांडा. लोकांना पटते की चुकीचं चाललेल्या सरकारला जर जाग्यावर आणायचं असेल तर काँग्रेस करू शकतं. आणि तो हळूहळू मेसेज गेलेला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली नीट आणि CBSEचा जो पर्दाफाश झाला, NSUI देशभर आंदोलन करते या संदर्भात. जर भाजपचं 12 वर्षाचं सरकार 23 लाख विद्यार्थ्यांची साधी परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नसेल, तर मग 130 कोटी देशाचं काय काळजी करणार आहे किंवा काय जबाबदारी घेणार आहे. आणि हे मेसेज गेलेलं आहे. लोक काँग्रेसकडं विरोधी पक्ष म्हणून आणि लोकांचे मुद्दे, आता पेट्रोलचा मुद्दा असू दे, जे राहुल गांधींनी भाकीत केलं ते सगळं सत्यवाले. पण एक अगदी मुलाखती शेवटचा, गोकुळमध्ये काय चाललंय? मागच्या वेळेला तर तुम्ही मुश्रीफ वगैरे सगळे एकत्रित होते, मुश्रीफ पण बोलताना काहीतरी वेगळं बोलताना भाजपनं पूर्ण ताकद लावली आहे. नाही, गोकुळमध्ये आम्ही सुदैवाने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग आहे. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आमची 10,000 कोटीच्या ठेवी आहेत. गोकुळ हे जवळजवळ 3-4 हजार कोटीचा टर्नओव्हर गोकुळचा आहे आणि 5.5 लाख शेतकऱ्यांना दर 10 दिवसाला 80 कोटी रुपये दुधाचे मिळतात. आमच्या जिल्ह्याचं अर्थकारण बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्पन्नात भर टाकणारा 6 नंबरवरचा क्रमांक आमचा आहे. म्हणजे मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक नंतर आम्ही कोल्हापूर आहोत 6व्या नंबरवर. कशामुळं? एक ऊस, दूध आणि उद्योग, या 3 गोष्टीमुळं आम्ही यामध्ये त्या ठिकाणी. आणि ही गोकुळची व्यवस्था स्वर्गीय आनंदराव पाटील चोईकर साहेबांनी अत्यंत सक्षमपणे हा संघ बांधला. आम्ही मागच्या वेळी एकत्र आलो, 10 वर्ष जो कारभार होता, 20 वर्ष कारभार होता, त्याच्या विरोधात आलो. लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिला
आणि आम्ही 2 रुपये दुधाला वाढ देऊ म्हणलं होतं इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये. आम्ही ती 12 ते 14 रुपयेपर्यंत दुधाला दर वाढ दिली. ओके. आता जे चाललेलं आहे, आता भावकीचं भांडण चाललेलं आहे महाराष्ट्रात, जसं चाललेलं आहे सत्ताधारी घटकाचं. सत्ताधारी घटकाचं भावकीचं भांडण चाललं. मुश्रीफ यावेळेला तुमच्यावर आहेत की नाही नाही, ते त्यांच्या बरोबर आहे. ते आता काय ते पण तुम्ही तर महाडिकांना पण बरोबर घेण्याची तयारी करताय असं मी ऐकलं. नाही तसं काय नाही विषय. मुश्रीफ साहेब आता म्हणजे भाजप आणि RSS ला देखील अचंबित होईल एवढं ते महायुतीचं बोलतायत आता. ऐकतात मुश्रीफ. तेव्हा मी म्हटले त्यांना बऱ्याच तुम्ही एवढं महायुतीमध्ये झोपेत सुद्धा ते महायुती म्हणतात का, असं शंका यायला लागल्या. ठीक आहे, आता ते तुम्ही यावेळेला एकटे लढणार आहात की महाडिकांना छुपी काय उघड वगैरे असं काही तुमचं आव्हान आहे की पक्षाच्या बाहेर जाऊन जा? राजश्री शाहू समविचारी आघाडी केलेली. मी मगाशी जो उल्लेख केला, इथल्या सहकारी संस्थात पक्ष आम्ही आत आणत नाही. त्यामुळं आता त्यांच्या भावकीचं भांडणं काय होतील, कसं होईल, काय होईल ते बाट बघायची. माझे उमेदवार फायनल आहेत. अगदी मला 25 उमेदवार उभे करायची वेळ आली तरी 25 लोकांना मी उभं करण्याची तयारी ठेवलेली आहे. कारण की गोकुळ हा राजकारणातून वाचला पाहिजे. हे आत्ता एवढं भांडतात तर पुढं काय करतील? म्हणजे धड यांना आता दररोज उठून, म्हणजे आता जो प्रशासक आहे तो बिचाऱ्याने आज पेपरला आले की नको मला प्रशासक पद, हितपर्यंत म्हणण्याची वेळ येत असेल. पण सत्ता तुमचीच आहे ना, तिन्ही पक्ष तुम्ही आहात. म्हणजे जिल्हा परिषदला साताऱ्यामध्ये मंत्र्यांनी मार खाल्ला, आता हिथं काय होणार आहे आम्हाला माहित नाही तिघांच्या भांडणात. एक व्यापक प्रश्न विचारतो, कारण ते पिटिशनर, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट केल्यासारखं प्रेक्षकांना वाटलं, ते जे पिटिशनर होते ज्यांनी गोकुळच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली, त्यांनी मला फोन केला होता. ते बॉम्बे हायकोर्टात गेले वगैरे वगैरे. नंतर मला असं लक्षात आलं की भाजप फार पूर्ण ताकदीनं गोकुळ हे करते. ह्याचं काही लॉजिक मला कळलेलं नाही. नाही, आता मी आज आरोप दोन खासदार आज आरोप त्याच्यावर करणार नाही, कारण की इलेक्शनचे मुद्दे काही माझे तुमच्याकडून आत्ता मला द्यायचे नाही आहेत. परंतु सहकारामध्ये वर्चस्व आणण्याचा प्रयत्न हा असू शकतो भाजपचा, की सहकार क्षेत्रात. का 2 खासदारांसाठीची लढाई भविष्यात 2 खासदार? मी मागच्या सातत्यानं म्हणतोय भाजप स्वबळावर लढणार आहे पुढची निवड. शिंदे गट राष्ट्रवादीला एकतर विलिनीकरण करावं लागेल त्यांच्यात, नाहीतर त्यांना वेगळं लढावं लागेल. म्हणूनच आज प्रत्येक ठिकाणी शिंदे गटाचा राष्ट्रवादीचा असताना दुसरा उमेदवार घेतलेलाच आहे ना. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पॅरलल माणूस तयार केलेलाच आहे. त्यामुळे भाजपची ही लोकसभेची तयारी असू शकते, विधानसभेची तयारी असते. परंतु गोकुळ आमची भूमिका आहे. गोकुळ असला म्हणजे लोकसभा जिंकली असं होत नाही. मग धनंजय माडिक पडले नसते, त्यावेळी गोकुळ त्यांच्याच ताब्यात होता. तो विषय नाही आहे. आमचा उद्देश काय आहे की गोकुळ हा शेतकऱ्याचा आहे, तो शेतकऱ्याचा राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. भाजपला वाटत असेल की एवढी मोठी संस्था आहे ती आपल्या ताब्यात असावी, हा प्रयत्न त्यांचा असणारच आहे. शिंदे CM होण्याची शक्यता किती दिसते तुम्हाला? काय पक्ष विलीन करा वगैरे असं काही ऑफर आहे का? नाही, चर्चा तर सगळीकडे आहे की भाजपमध्ये तुम्ही विलीन झाला तर तुम्हाला मुख्यमंत्रीपद आम्ही भाजपचं देऊ अशी चर्चा आहे. आता काय करतात त्यांच्यावर अवलंबून आहे की शेवटच्या वर्षी काय तसं घडते का अशी महाराष्ट्राला उत्सुकता आहे. खरं तर काही गोष्टी ऑफ रेकॉर्ड होत्या, त्या मला ऑन रेकॉर्ड आणायच्या नव्हत्या. पण तुमच्याशी मूळ मुद्दा काय आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष सक्षम असायला हवा, अन्यथा ही लोकशाही व्यवस्थाच टिकणार नाही. आमच्याही प्लॅटफॉर्मवरती आम्ही हा प्रयत्न करतो की हे सतेज पाटील यांच्यासारखी जी सक्षम नेतृत्व आहे, अमित देशमुखांची मुलाखत तुम्ही पाहिली, यशोमती ठाकूरांनाही मी बोललो आहे, हर्षवर्धन समकाळांनाही बोललो आहे, हे सगळे लोक महाराष्ट्रात येतील आणि त्यांचं विजन मांडतील. थँक्यू. कोल्हापूरला आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.